बघा, आपण आज झालेला संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 2025 म्हणजे 4 जानेवारी रोजी जी काही परीक्षा पार पडलेली आहे, त्या परीक्षेमध्ये जो काही भूगोल विषय होता, त्या भूगोल विषयामध्ये आलेले प्रश्न, त्या प्रश्नांचं संदर्भासहित स्पष्टीकरण आपण या ठिकाणी पाहणार आहोत. म्हणजे व्यवस्थित पद्धतीने त्याचे आन्सरही सांगितले जातील आणि त्याचं थोडक्यामध्ये विश्लेषण सुद्धा या माध्यमातून मी या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करेन. तुझे प्रश्न सुद्धा कुठून रिफ्लेक्ट झालेले हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील. आल्याबरोबर एकदा कमेंट चला सांगायचंय की ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का. ठीक आहे, चला ऑडिओ व्हिडिओ क्लिअर असेल तर लगेच आपण आपल्या सेशनला काय करूया तर सुरुवात करून देऊया. ठीक आहे, बघा आता संयुक्त गट ब पूर्व परीक्षा कधी झालेली आहे 4 जानेवारी 2026 या दिवशी पार पडलेला हा पेपर आपण या ठिकाणी पाहतो आहोत. ठीक आहे, चला मग बघा डायरेक्टली प्रश्नाकडे जातो जास्त वेळ न घालवता. पहिला प्रश्न आहे, पाणलोट विकास कार्यक्रमाचे खालीलपैकी कोणते उद्देश आहेत. सरळ सरळ याच्यामध्ये जर स्टेटमेंट वाचलं तर वेळ वाचवणारा हा प्रश्न आहे. गुंतवणूक कमी, उत्पादन खर्चात वाढ. आता उत्पादन खर्चामध्ये वाढ करणं या ठिकाणी असू शकतं का तर नाही, त्यामुळं डायरेक्टली इथं काय असणार आहे हे स्टेटमेंट चुकीचं ठरेल. आता जर सी चुकीचं आलं तर लक्षात ठेवायचं या ठिकाणी इथं तुम्हाला पाहायला मिळेल. तुम्हाला काय विचार उद्देश, इथं ए आणि बी याचे दोन्ही उद्देश असणार आहेत, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हा त्याचा उत्तर येऊन जातं. डायरेक्टली उत्तर सांगून देतो आहे. त्याच्यानंतर जर बघितलं हा कायम येणारा प्रश्न आहे जिओग्राफीच्या संदर्भामध्ये. महाराष्ट्र पठारावरती सह्याद्रीच्या पसरलेल्या ज्या काही उपरांग आहेत त्याच्यावरती कायम प्रश्न आयोगानं विचारलेला आहे बरं का. ठीक आहे, आणि तोच प्रश्न पुन्हा एकदा या ठिकाणी तुम्हाला विचारलेला पाहायला मिळतोय. मग लक्षात ठेवा इथं पहिला आहे की रायरेश्वरापासून शिंगणापूर पर्यंत पसरलेल्या शंभू महादेव डोंगर रांगेला शंभू महादेव डोंगर रांग म्हणतात. अगदी स्टेटमेंट कसं आहे, करेक्ट आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा करेक्ट आहे. त्याच्यानंतर दुसरं जर बघितलं, सातपुडा पर्वतरांगेमुळे नर्मदा व तापी नदी खोरे अलग झालेले आहेत. स्टेटमेंट कसं आहे, करेक्ट आहे. उत्तरेकडे सातपुड्याच्या काय आहे तर नर्मदा खोरा आणि दक्षिणेकडे तापी खोरा आहे. हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांगेमुळे भीमा आणि गोदावरी खोरे अलग झाले आहे. स्टेटमेंट अगदी करेक्ट असेल. आणि त्याच्यानंतर इथं गोदावरी व तापी नद्यांच्या खोऱ्यांना वेगळे करणारी सातमाळा अजिंठा डोंगर रांग आहे आणि हे सुद्धा स्टेटमेंट अगदी करेक्ट आहे. बरोबर, 7चा थंब ट्रिक्सच्या माध्यमातून आपण पाहत असतो. उत्तरेकडून दक्षिणेकडे 7चा थंब म्हणजे सातपुडा, सातमाळा, हरिश्चंद्र आणि म्हणजे महादेव या ट्रिक्सच्या माध्यमातून हे आपल्याला काय करता येत असतं, लक्षात ठेवता येत असतं. सर्वच्या सर्व विधाने कशी येतं बरोबर तुम्हाला पाहायला मिळत आहेत. ठीक आहे, चला पुढचं आहे, लक्षात ठेवा कोणती विधानं चुकीची आहेत असं विचारलंय बरं का. आता इथं थोडंसं व्यवस्थित पद्धतीने जर वाचलं ना, कामठी हे कोळसा क्षेत्र कन्हान नदीच्या काठावरती बरं का. कन्हान आपण कायम पाहिलेलं आहे. ठीक आहे, कन्हान नदीच्या काठावरती, म्हणून हे स्टेटमेंट चुकीचं झालं. बरोबर, त्याच्यानंतर इथं चुकीचेच विचारलेत आपल्याला. त्याच्यानंतर जर बघितलं तर तुम्हाला पाहायला मिळेल वर्धा खोऱ्यातील कोळसा क्षेत्र चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यामध्ये विभागलेलं गेलंय का तर यस. का तर वर्धा नदीनं चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्याची सीमा तयार केली आहे, त्याच्यामुळे त्याचं डिवायडेशन झालंय. हे स्टेटमेंट अगदी करेक्ट असेल. आता जिथं बी असेल ते स्टेटमेंट ते उत्तर या ठिकाणी येणार नाहीये. बरोबर, बी जर तुम्हाला माहित असेल तर बी आला हे उत्तर नाही, कारण ते एकमेव स्टेटमेंट बरोबर आहे. हे पण नाही आणि हे पण नाही. उत्तर काय असणार आहे तर लक्षात ठेवायचं 3. वेळ वाचवणारा प्रश्न आहे बरं का. जरी मल्टी स्टेटमेंट वाचत असले तरी एका स्टेटमेंटवरून उत्तर काढता येणारे हे प्रश्न आहेत. बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की सर पेपर जो आहे, ठीक आहे, पेपर जो आहे तो कसा आहे तर या ठिकाणी अवघड स्वरूपाचा आलेला आहे. ठीक आहे, हा पेपर जर बघितला तर तुम्हाला अवघड स्वरूपाचा नाहीये. ठीक आहे, पेपर जर बघितला तर कसा आहे तर या ठिकाणी सोप्या स्वरूपाचाच पेपर आहे, म्हणजे लक्षात येऊन जाईल की या ठिकाणी लक्षात घ्या. ठीक आहे, कसा पेपर आहे तर हे स्टेटमेंट म्हणजे हे जर तुम्हाला माहित असेल तर निश्चितपणे बाकीच्या प्रश्नावरून तुम्हाला काय करता येणार आहे तर उत्तर हे काढता येणार आहे. ठीक आहे, चला ठीक आहे, सो 1 मिनिटामध्ये करेक्ट. ठीक आहे, चलो बघा इथं जर बघितलं या ठिकाणी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे याच्यावरून तुम्हाला उत्तर काढता येते. हे एकमेव स्टेटमेंट करेक्ट आहे. तुम्हाला चुकीचे विचारले जिथं जिथं बी येईल ते उत्तर याचं असणार नाहीये, म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 त्याचं उत्तर असणार आहे. ठीक आहे, चला पुढे जर बघितलं तर या ठिकाणी पाहायला मिळते. पुढचा प्रश्न तुम्हाला लक्षात येऊन जातोय की कृषी विद्यापीठाच्या संदर्भामध्ये प्रश्न विचारलेला आहे.
महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे डाळिंब तंत्रज्ञान संशोधन केंद्र लखमापूर या ठिकाणी आहे. स्टेटमेंट अगदी करेक्ट असेल. ठीक आहे. फुले यशोदा गव्हाचे वाण महात्मा फुले कृषी विद्यापीठाने 1998 मध्ये विकसित केले. स्टेटमेंट अगदी करेक्ट असेल. आणि महाराष्ट्र कृषी विद्यापीठाचे कार्यालय मुंबई या ठिकाणी होते. आता महाराष्ट्र कृषी विद्यापीठ हे सुरुवातीला एकाच ठिकाणावरून या ठिकाणी कार्यरत होतं बरं का, म्हणजे एक कार्यालय, आणि मग नंतर त्याचे कार्यालय या ठिकाणी वेगवेगळ्या विद्यापीठाच्या ठिकाणी काय झाले, स्थापन झालेले आपल्याला पाहायला मिळतात. मग इथं जर बघितलं तर तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल विधान ए, बी आणि सी हे बरोबर आहेत. ठीक आहे. पर्याय क्रमांक 4. त्याच्यानंतर लक्षात ठेवायचं की हा प्रश्न जर बघितला तर महाराष्ट्राच्या पर्जन्याच्या संदर्भामध्ये आहे. ठीक आहे. अचूक म्हणजे काय, तर आपल्याला बरोबर विधानं निवडायची आहेत. ठीक आहे. बरोबर विधानं निवडायची आहेत. मग इथं लक्षात घ्या, महाराष्ट्रात पावसाळ्याच्या आरंभी पश्चिमेकडून पूर्वेकडे वायुभार कमी होत जातो. कसा, तर बघा इथं काय विचारलंय, पावसाळ्याच्या आरंभी पश्चिमेकडून पूर्वेकडे वायुभार कसा होत जातो, कमी होत जातो. आता वायुदाबही आपण म्हणतोय तो पूर्वेकडे कमी असतो. याचं कारण हे लक्षात ठेवायचं की त्याच पद्धतीनं वारे वाहतात. जिकडं वायुभार कमी तिकडं वाऱ्याची दिशा, वहनाची दिशा असते. म्हणून हे स्टेटमेंट कसं असेल, करेक्ट असेल. लक्षात घ्या बरं का. त्याच्यानंतर राज्यातील पर्जन्याचे वितरण प्रामुख्यानं नैसर्गिक वनस्पतीच्या वितरणावर अवलंबून आहे. नाही, महाराष्ट्राच्या प्राकृतिक रचनेवरती ही अवलंबून आहे बरं का. ठीक आहे. हे कशावरती अवलंबून आहे, महाराष्ट्राच्या प्राकृतिक रचनेवरती अवलंबून आहे. त्याच्यानंतर नैऋत्य मान्सून वारे घाट माथ्यावरून पूर्वेकडे जाताना त्यांची बाष्प धारण शक्ती वाढते. का, तर घाटमाथ्यावरती त्यांनी समुद्रावरून आणलेलं जे काही बाष्प आहे ते घाटमाथ्यावरती संपून जातं. मग त्यांना पुन्हा एकदा या ठिकाणी काय होतं, सक करून घेण्याची क्षमता वाढते आणि पूर्व उतारावरून ते काय करतात, बाष्प धारण म्हणजे स्वतःमध्ये शोषून घेत जातात. म्हणून या ठिकाणी हे स्टेटमेंट कसं असणार आहे, करेक्ट असणार आहे. आणि विदर्भामध्ये पश्चिमेकडून पूर्वेकडे पावसाचे प्रमाण वाढत जाते. हे सुद्धा अगदी स्टेटमेंट कसं आहे, करेक्ट आहे. मग इथं जर बघितलं तर या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल, आता याच्यापैकी हे बरोबर आहे, हे सुद्धा बरोबर आहे. बरोबर. सी आणि डी जर बघितलं तर बरोबर असेल तर असा पर्याय कुठे दिसतोय का, म्हणून ए, सी आणि डी म्हणजे पर्याय क्रमांक 4 याचं योग्य उत्तर आहे. हे तुम्हाला चुकीचं पाहायला मिळतं आहे. ठीक आहे. कारण प्राकृतिक रचनेवरती डिपेंड आहे. महाराष्ट्राचा जो काही वनस्पतीचं वितरण आहे प्राकृतिक रचनेवरती आहे. बरोबर. कारण घाटमाथ्यावरती सर्वाधिक पश्चिमेकडं कोकणामध्ये सर्वाधिक पाऊस पडतो, मध्य महाराष्ट्रामध्ये अजून कमी होतो, सह्याद्रीच्या पूर्व पायथ्यालगत अजून या ठिकाणी सर्वात कमी पर्जन्यवृष्टी हे तुम्हाला पाहायला मिळणार आहे. ठीक आहे. आणि त्याचा संदर्भ आपल्या जिओग्राफीच्या माइंड मॅप बुक मध्ये तुम्हाला डायरेक्टली पाहायला मिळतो. ठीक आहे. जिओग्राफीच्या माइंड मॅप बुक मध्ये खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत असं विचारलंय. बरोबर. लक्षात ठेवा, आता बरोबर आहेत वैतरणा आणि तानसा उल्हास नदीच्या उपनद्या आहेत. अगदी स्टेटमेंट कसं आहे, करेक्ट आहे. खानापूर पठाराच्या दक्षिणेला कृष्णा नदीचे खोरे, हे सुद्धा स्टेटमेंट कसं आहे, करेक्ट आहे. आणि मन्याड नदी ही खोरे गोदावरी खोऱ्यात आहे, तर अगदी बरोबर आहे. कारण मन्याड ही जर बघितली तर मांजरा नदीची उपनदी आहे. कोणाची, मांजरा नदीची उपनदी असल्या कारणानं हे सुद्धा स्टेटमेंट अगदी करेक्ट आहेत. म्हणून लक्षात घ्या, इथं पर्याय क्रमांक 3 त्याचं योग्य उत्तर येऊन जाईल. तिन्ही स्टेटमेंट याचे करेक्ट असणार आहेत. ठीक आहे. चलो. बरोबर. त्याच्यानंतर जर बघितलं तर पुढे 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात ऋणात्मक लोकसंख्येचा वृद्धी दर पाहायला मिळतो. क्लिअर आहे. आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की मुंबई शहर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग, मुंबई शहर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग पर्याय क्रमांक हे 2 आहे. याचं सुद्धा डायरेक्टली माइंड मॅप मध्ये आहे, घ्यायचं विसरलं ते. ठीक आहे. लक्षात ठेवायचंय. पुढे जर बघितलं तर पाहायला मिळतोय की भारताचा भूगोल, भारत नदी प्रणाली यावर विचारला गेलेला हा प्रश्न आहे बरं का. ठीक आहे. मग चिनाब नदी जोजिला खिंडीजवळ उगम पावते. बघा संदर्भ डायरेक्टली या ठिकाणी आहे. ती कुठे उगम पावते आहे, तर लक्षात ठेवायचंय ती बारालाचा. म्हणून हे स्टेटमेंट काय ठरतं, चुकीचं आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे बघा आता हे जर चुकीचं असेल तर हे जिथं जिथं येईल ते स्टेटमेंट या ठिकाणी तो पर्याय असणार नाही. हा ही गेला आणि हा सुद्धा या ठिकाणी गेला. आता याच्यापैकी बघूया कोणता आहे. रावी नदीचा उगम रोहतांग खिंडीजवळ होतो, तर रावी नदीचा उगम हा रोहतांग खिंडीजवळ अगदी करेक्टच आहे. ठीक आहे. मग हे स्टेटमेंट बरोबर आहे. सतलज नदीचा उगम राकस तलावाजवळ होतो, हे सुद्धा स्टेटमेंट कसं आहे, करेक्ट आहे. कुठं, तर आपल्याला माहिती आहे की त्या तिबेटमध्ये राकस सरोवर आहे, त्याला राक्षस ताल सुद्धा म्हणतात बरं का. ठीक आहे. राक्षस ताल सुद्धा म्हणतात किंवा राकस सरोवर सुद्धा म्हणतात. त्याच ठिकाणी प्रामुख्यानं काय होत आहे, तर यांचा उगम होतोय सतलज नदीचा.
ठीक आहे, मग यावरती या ठिकाणी तुम्हाला जर बघितलं तर कोणतं बरोबर आहे, बी आणि सी. बी आणि सी जर बघितलं या ठिकाणी तुम्हाला पाहायला पर्याय क्रमांक 3 त्याचं योग्य उत्तर आहे. ठीक आहे, चला पुढे. संचालनालय खनिज विभाग नागपूर यांच्या 2014च्या आकडेवारीप्रमाणे हा PYQ वर का, हा PYQ आहे. म्हणजे तसे जर बघितलं तर तुम्हाला सर्वच PYQच पाहायला मिळतील. मी कायम सांगत आलोय की राज्यसभा मुख्य परीक्षेमधले प्रश्न तुम्हाला रिफ्लेक्ट होतात. ठीक आहे, मग त्याच धर्तीवरती लक्षात ठेवायचं की महाराष्ट्र लोहखनिजाचे साठे कोणत्या जिल्ह्यात, लोहखनिज विचारलंय तर गडचिरोली त्याचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3. ठीक आहे, या संचालनालयाच्या आकडेवारीनुसार साठे विचारलेत बरं का, साठ्यानुसार या ठिकाणी गडचिरोली जिल्हा प्रथम क्रमांकावरती आहे आणि उत्पादनानुसार चंद्रपूर आहे. ठीक आहे, उत्पादनानुसार चंद्रपूर आहे आणि साठ्यानुसार गडचिरोली आहे. ठीक आहे, लक्षात ठेवायचं महत्वाचं आहे आणि त्याचा सुद्धा संदर्भ आपल्या जिओग्राफी माइंड मॅप बुक मध्ये तुम्हाला डायरेक्टली पाहायला मिळणार आहे. ठीक आहे, नंतर भारताच्या हवामानाच्या संदर्भामध्ये विचारला गेलेला हा प्रश्न आहे. डायरेक्टली जर बघितलं तर तुम्हाला एएमडब्ल्यू जर बघितला तर या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतो हा उष्णकटिबंधीय मोसमी हवामानाचा भाग आहे. ठीक आहे, मग जे डीचं काय असणार आहे 3 आहे, डीचं 3 असणारा एकमेव पर्याय, एकावरूनच उत्तर काढता येणार आहे. कोणत्याही याच्यावरून उत्तर काढता येतं. ठीक आहे, कोणत्याही एका याच्यावरून उत्तर काढता येतं. आता बी म्हणलं की हा वाळवंटी स्वरूपाचा भाग असतो. ठीक आहे, मग BWHW इथं जर बघितलं तर उष्ण वाळवंटी, मग बीचं एक कुठे, बीचं एक सुद्धा एकच इथे येते. ठीक आहे, याच्यावरून उत्तर हे सहज पद्धतीनं काढता येतात. ठीक आहे, लक्षात ठेवायचंय. आणि कोपेनचं हवामान वर्गीकरण विचारले जिओग्राफी माइंड मॅप मध्ये, एकाच पेज मध्ये वन व्ह्यू मध्ये तुम्हाला हे डिटेलमध्ये दिलेले. याच्या बाहेर प्रश्न अजूनही गेलेले नाही, जाणार नाही. राज्यसभा मुख्य परीक्षेमध्ये सुद्धा प्रश्न जेव्हा येत होते ऑब्जेक्टिव्हचे ते याच्या बाहेर गेलेले नाहीयेत. ठीक आहे, सो लक्षात घ्यायचंय. त्याच्यानंतर अशा पद्धतीने हे आहेत जिओग्राफीचे प्रश्न आणि हे आपलं आहे लक्षात ठेवायचं जिओग्राफीचं माइंड मॅप बुक. ठीक आहे, तर ज्यांना हे खरेदी करायचं असेल त्यांनी या ठिकाणी निश्चितपणे काय करू शकता, 9922492415 या नंबरवरती संपर्क करून तुम्ही या ठिकाणी हे पुस्तक मागवू शकता. ठीक आहे, तुर्तास एवढं. बाकीचे सुद्धा हे लक्षात ठेवायचंय. बाकीचे सुद्धा आपल्या चॅनलवरती लगेच जे व्हिडिओ आहेत बाकीच्या विषयाचे सुद्धा लवकरच उपलब्ध करून दिले जातील. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे निश्चितपणे. ठीक आहे, चला थांबूया आपण या ठिकाणी. थँक्यू सो मच.